नमस्कार. आपले अथर्व स्मार्टपूर सेंटरमध्ये स्वागत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ई-KYC करताना भरपूर लोकांना प्रॉब्लेम येत आहे. त्यांचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही किंवा अपात्र केलेला आहे. अशा प्रकारे 2 ऑप्शन दिसून येत आहे. ई-KYC लिंकवर क्लिक करा, आधार क्रमांक टाका, कॅप्चर क्रमांक टाका, संमती द्या. OTP पाठवावर क्लिक करा. त्यानंतर हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असे दिसेल तर आपण डायरेक्ट अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करू. त्यानंतर केलेल्या अर्ज यावर क्लिक करू. आपण जो आधार नंबर चेक केलेला आहे त्याच्या समोर अप्रूव्ह दिसत आहे. पेमेंटवर क्लिक करा. पेमेंटवर क्लिक केल्यानंतर दिसून येते की 3 महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले नाही. बाकी अर्जामध्ये पूर्ण पैसे आलेले आहेत. त्यानंतर आधार क्रमांक कॉपी करा आणि डायरेक्ट लॉग इन करा. लाडकी बहीण योजना लिंक ओपन करा, कॉपी करा, नंतर पेस्ट करा. कॅप्चर कोड टाका, OTP पाठवा. सेम अशाच प्रकारचा प्रॉब्लेम स्क्रीनवर आला आहे. हा जो प्रॉब्लेम येत आहे पात्र यादीमध्ये नाही असा, हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही फेक अँड फ्रॉड वेबसाईट आली आहे आणि एक ओरिजिनल वेबसाईट आहे ज्यावर मी तुम्हाला ई-KYC करून दाखवत आहे. खूप जास्त लोडिंग असल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे. मी तुम्हाला चेक करून दाखवलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.